नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संकट काळातही शेगावचा महाप्रसाद अविरत. सौर ऊर्जा आणि वाफेच्या शक्तीने दिला जगाला नवा आदर्श. अकोल्यात गॅसची टंचाई, ऑटो चालकांच्या अडचणी वाढल्या. जिल्हा प्रशासन, पुरवठा विभागाने आकस्मिक पाहणी करण्याची गरज. बाबुळगाव घुसर निकृष्ट रस्त्याची केवळ दुरुस्ती. कार्यकारी अभियंता यांच्यावर दबाव कोणाचा? प्रश्न अनुत्तरित. तुम्ही भरला का मुलांच्या शाळा प्रवेशाचा RT अर्ज? आता पालकांना 18 मार्च पर्यंत अर्ज करण्याची संधी. मार्च महिन्यातच अकोला विदर्भात ठरले सर्वात हॉट. 40 नाही तर आज होते 41 डिग्री तापमान. आता सविस्तर बातम्या. सध्या जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलियम पदार्थाच्या तुटवड्याचा फटका मोठ्या व्यवसायांपासून ते सर्वसामान्याच्या स्वयंपाकघरापर्यंत बसत आहे. अनेक मोठ्या देवस्थानांना गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेसाठी कसरत करावी लागत असताना विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराज संस्थानचे मात्र या संकटावर आपल्या दृष्टीने मात केली आहे. जगात व्यवस्थापनात ज्या संस्थेचे नाव घेतले जाते ते आहे शेगाव. शेगाव येथील श्रींचे मंदिर, जिथे दररोज हजारो भाविक श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतात. तिथे इंधनाची कमतरता भासणे म्हणजे मोठ्या चिंतेचा विषय ठरला असता. मात्र शेगाव संस्थानमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे येथील स्वयंपाकघरात वापरले जाणारे अत्याधुनिक स्टीम बॉयलर आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर आहे. ऊर्जेचा शाश्वत स्रोत म्हणजे संस्थानने सौर ऊर्जेला प्राधान्य दिले आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतेच, शिवाय इंधनावरील खर्चही वाचतो. वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या मोठ्या यंत्रणेद्वारे अत्यंत कमी वेळात आणि स्वच्छतेने हजारो भाविकांचा स्वयंपाक तयार केला जातो. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे भाव कितीही वधारले किंवा युद्धामुळे पुरवठा खंडित झाला तरी वाफेवर चालणाऱ्या या व्यवस्थेमुळे महाप्रसादाचे वितरण नित्यनेमाने सुरू राहते. केवळ व्यवस्थापनच नाही तर शिस्त, स्वच्छता आणि नम्रता या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या या संस्थानने पुन्हा एकदा जगासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. जिथे इतर संस्थांना इंधनाचे नियोजन करताना घाम फुटत आहे, तिथे शेगाव संस्थान आपल्या स्वयंपाकी नियोजनामुळे या संकटातून पूर्णपणे दूर आहे. भक्तीला जेव्हा विज्ञानाची आणि दूरदृष्टीची जोड मिळते तेव्हा संकटाचे रूपांतर संधीत होते. हेच शेगाव संस्थानने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. 8 दिवसापासून खाडी राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो पेट्रोलियम पदार्थांवर दिसून येत आहे. त्याचाच एक मोठा परिणाम म्हटलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे संस्थान जिथे आहे तिथे सुद्धा दिसून येत आहे. मात्र सध्या आम्ही आहोत विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी शेगाव संस्थान. येथे आपण पाहू शकता की जो महाप्रसाद आहे हा भाविकांना नित्य नियमितप्रमाणे पूर्ववत जसा होत होता तसाच दिल्या जात आहे. कारण याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिचा विचार करून गजानन महाराज संस्थान यांनी सोलर म्हणजे स्टीम आणि बॉयलर याच्यावर जे महाप्रसाद बनते त्याची व्यवस्था अगोदरपासूनच करून ठेवली होती. आपण आज नेहमी पाहून राहिलो, प्रत्येक जागेवर शहरोशहरामध्ये पाहून राहिलो की गॅस सिलेंडरचा तुटवडा अशी एक भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. पण येथे तसं काहीही नाही आहे. गजानन महाराज संस्थान हे नेहमी आपली स्वच्छता आणि पूर्वनियोजनाकरता एक प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जात असते. येथे कोणताही महाप्रसादाकरता कोणालाही त्रास नाही आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. अकोल्यात काही गॅस एजन्सी चालकांची त्यांच्याकडेच ग्राहकांचे पुस्तक ठेवून घेत गोळा केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवस गॅस एजन्सी चालकांकडे मोठ्या प्रमाणात सकाळी ग्राहकांची गर्दी वितरण व्यवस्थेतील त्रुट्या अधोरेखित करत होत्या. अकोल्यात अनेक गॅस एजन्सी ॲप मोबाईलद्वारे बुकिंग घेत आहे. पण ग्राहक हा गॅस एजन्सी ऑफिसला बुकिंग करण्यासाठी जात असताना त्याचे बुकिंग घेतले जात नाही. अनेक ग्राहकांना नाहक त्रास याचा होत असून पुरवठा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींचे पण या समस्याकडे लक्ष नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
बुकिंग केल्यावर 4 ते 5 दिवसांनी गॅस सिलेंडरचे डिलिव्हरी होत आहे. अकोल्यात ग्राहकांनी 933 पेक्षा अधिकची रक्कम गॅस वितरक किंवा घरपोच सिलेंडर देणाऱ्यांना देऊ नये असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. तर काही ठिकाणी यापेक्षा जास्त पैसे उकळले जात आहेत. नियमानुसार 933 रुपयांमध्येच घरपोच सिलेंडर देणे आवश्यक असताना गॅस एजन्सीच्या वितरणातील स्टाफ मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याची ओरड होत आहे. गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आले होते का तुम्ही? हो हो हो. तर काय झालं, मिळालं का सिलेंडर? नाही, मी म्हटलं बा त्यांना 3 महिने झाले, म्हटलं आता मला सिलेंडरचा नंबर लावायचा आहे. त्यांचं म्हणणं असं झालं की 8 दिवसानं तुम्ही बुकिंग करा, असं द्यायचं म्हणणं आहे. बुकिंग 8 दिवसांनी करा. हां, मग आता ते केव्हा भेटेल त्याचा काही अंदाज नाही. नाही, पण बुकिंग तर जेव्हा लागेल तेव्हाच करावं लागेल ना. आहे की नाही? मग आता आज बुकिंग करा म्हटलं तर नाही म्हणतात, ते 8 दिवसानं करा म्हणतात. ऑनलाईन करा ना तुम्ही. ऑनलाईन आम्हाला समजत नाही ना, कुणाला सांगून करता येईल तुम्हाला? काय कसं काय करणार म्हणजे आहे? इथं आता तसे नंबर घेत नाहीत. मी यांच्याच जवळ येत असतो. नंबर लावायला आले होते. नंबर लागला का तुमचा? नाही, नंबर नाही लागला, बुकिंग होऊन नाही राहिले. काय म्हणत आहेत? 23 नंतर, म्हणजे 8-10 दिवसानंतर. हा जवळपास 8-10 दिवसानंतर. की मालाचा जो शॉर्टेज होत आहे तो लवकर शासनाने त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन आम्हाला जर तसा पुरवठा करतील त्यावेळेस आम्ही कस्टमरला पुरवठा करू. सध्या किती पुरवठा आहे आपल्याकडे? सध्या एक गाडी येते मिनिमम, पण त्याच्या एवढी बुकिंग ऑलरेडी असते सिस्टममध्ये, त्या हिशोबाने आमचा पुरवठा चालू आहे. ठीक आहे, म्हणजे सध्या आता नवीन बुकिंग घेत नाही तुम्ही? नाही, बुकिंग तर येत आहे, जशी कस्टमरची बुकिंग येत आहे त्याच पद्धतीनं आम्हाला माल पण येत आहे. नंबर लावायला आले होते, तर ऑनलाईन घेत आहेत की तसं घेत आहेत ते? ऑनलाईन म्हणून राहिले, पण ऑनलाईन बी बुक होत नाही आहे. तुम्ही प्रयत्न करून पाहिला का? प्रयत्न करून पाहिले, म्हणजे ऑनलाईन सुद्धा होत नाही होत नाही होत नाही. आता हे म्हणत आहेत 25 तारखेला बुक होणार आहे. ऑनलाईन बी नाही. आता मी 2-3 वेळा प्रयत्न केले तरी बुक नाही झालेले. ते OTPच नाही येत आहे. 3 दिवस झाले मी प्रयत्न करू राहिलो, OTPच येत नाही. लोकांची पुस्तकं जमा करत आहेत आणि त्यांना देत नाही. का बरं असं? काय तथ्य आहे याच्यात? असं काहीच नाही आहे. कस्टमरचं पुस्तक एजन्सीवाला कोणी ठेवून काही त्याला फायदा नाही. मग जमा करायचा काही विषयच नाही आहे. कुठल्याही कस्टमरचं इथं कार्ड जमा ठेवल्या जात नाही. सध्या नंबर का बरं घेण्यात येत नाही आहेत? ऑनलाईन बुकिंग त्यांच्याच मोबाईलवरून होते, इतर कोणीही त्याला बुकिंग करू शकत नाही. आणि ऑनलाईन सुद्धा होत नाही. आता एक आम्हाला भेटले, त्यांनी सांगितलं की ऑनलाईन सुद्धा होत नाही आहे. आता एका महिन्याचं कॅपिंग आणलेलं आहे कंपनीनं. एका महिन्यात एकच सिलेंडरचा पुरवठा होते, त्यासाठी 1 महिना टायमिंग लागते त्याला. नाही, पण आता एक जण असे होते की ज्यांनी 3 महिन्यापासून बुक केलं नव्हतं, पण त्यांचं होत नाही आहे. तसं सिस्टममध्ये ते ऑलरेडी एरर दाखवते की बा यांचं कधीचं बुकिंग आहे आणि किती दिवसानंतर हे बुकिंग करू शकतात. राज्यातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बाबुळगाव गुडधी आलियाबाद घुसर या 11 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बोगस काँक्रिटीकरणावर प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश ओबेरॉय कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता उमेश वानखडे यांनी दिली. बाबुळगाव ते घुसर या 21 कोटीच्या सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड न करता थेट त्यांच्याकडून दुरुस्ती करण्यात येत असून ती कितपत टिकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात कोणी PIL टाकण्यात सर्व अधिकारी आणि कंत्राटदार अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होत असून कंत्राटदाराला थेट ब्लॅकलिस्टेड का करण्यात येत नाही अशी विचारणा आता सुरू झाली आहे. रस्त्याचे निकृष्ट काम झाले असताना पूर्ण रस्ता नव्याने करण्याची गरज आहे, पण ओबेरॉय कन्स्ट्रक्शनला वाचवण्यात कोण्या लोकप्रतिनिधीचा हात आहे अशी विचारणा आता सुरू झाली आहे. तसा दबाव अधिकाऱ्यांवर असल्याची माहिती असून रस्ता दुरुस्तीचा आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता उमेश वानखडे यांनी RRC न्यूज सोबत बोलताना दिली. सदर रस्त्याचे दोषदायित्व कालावधी अजून अद्याप चालू आहे आणि दुरुस्तीबाबत कंत्राटदारांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतलेले आहे. अद्याप दुरुस्ती पूर्ण व्हायची आहे. होळीनिमित्त मदत लेबर बाहेरगावी गेले होते, परत काम कालपासून सुरू झालेलं आहे आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराकडून पुढील काय जे आहे करारनाम्याच्या अटी शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल. काम दुरुस्तीचे प्रगतीपथावर आहे आणि काही ठिकाणी ओव्हरलोड ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, कारण हा दर्यापूर अकोट तेलारा या साईडला शॉर्टकट रस्ता झालेला आहे. आपल्या अकोला शहराकरता पूर्व साईडला अकोला वळण रस्ता झाला आहे, पण उत्तर साईडला वळण रस्ता अति आवश्यक झालेला आहे, कारण जे
ट्रॅफिकचे शहरातील वाहतूक जी अकोट तेलारा मार्गे जाते ती या मार्गाने बरेचदा या नवीन मार्गाने 5.5 मीटर रुंदीचा झाल्यामुळे वाहत आहे आणि या रस्त्याची भारवहन क्षमता जी स्टेट हायवे नॅशनल हायवेप्रमाणे नाही आहे. त्यामुळे काही ठिकाणी काळ्या मातीचा भाग असल्यामुळे डॅमेज झालेला आहे रस्ता. पण तरीसुद्धा कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहे ताबडतोब रस्ता दुरुस्ती करण्यात यावा. त्यानुसार कारवाई चालू आहे. सर पण प्रॉपर कारण याच्यापूर्वी 2 वेळा केलं, केमिकलसुद्धा टाकलेले आहेत, पुन्हा पुन्हा तेच का बरं रिपीट होत आहे? त्याचं कामाकडे लक्ष अधिकारी लोकांचं नाही. दुरुस्तीसाठी एक्सपर्ट गँग लावलेली आहे त्यांनी आणि जोपर्यंत दुरुस्त पूर्णपणे होणार नाही तोपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येईल. वेगवेगळ्या ठिकाणी जे काही क्रॅक आहे त्या इपॉक्सी ग्राउटनुसार बुजवण्यात येत आहे आणि जे पॅनल्स पूर्णतः क्रॅक झालेले आहे त्याला पूर्ण खोदून नव्याने 28 दिवस क्युरिंग करण्याची कारवाई प्रगतीत आहे. याच्यावर काही जे ठेकेदार आहेत त्याच्यावर काही कारवाई वगैरे होते का सर? कारण यामुळे लोकांचे नुकसान होते, किती ॲक्सिडेंट्स होतात. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती जोपर्यंत होत आहे तोपर्यंत कंत्राटदारांना पत्रव्यवहार करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहे. सर किती वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे हा 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता. आता 1.5 वर्ष झालेला आहे आणि काम हे अजून प्रगतीपथावरच आहे. त्यामुळे जे काही दुरुस्तीचे काही किलोमीटरमध्ये आहे काम ते करण्यात येत आहे. सर 2 वर्षातच तिसऱ्यांदा याला रिपेअर करावं लागत आहे. कसं आहे, हा ग्रामीण मार्ग असून याची धारवहन क्षमता कमी आहे, 10 ते 12 टनच आहे. त्यामुळे याला काळ्या मातीत भागमध्ये सेटलमेंट हे कालांतराने होत राहते. त्या अनुषंगाने तिथली ट्रीटमेंट नव्याने पॅनल कास्टिंग करून रिपेअरिंग करण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत 185 शाळांची नोंदणी झाली असून 2056 जागांसाठी आतापर्यंत 3689 अर्ज प्राप्त झाले आहेत. 10 मार्च रोजी या प्रवेश प्रक्रियेतील अंतराची जाचक अट राज्य सरकारने रद्द केल्यामुळे 10 मार्चपर्यंत मुदत वाढवून ती 18 मार्च करण्यात आली आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी, विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहित्य शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अशा शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी दरवर्षी राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा 17 फेब्रुवारीपासून RTE प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यंदा नव्याने लागू करण्यात आलेल्या काही अंतराच्या अटींमुळे पालकांसह विद्यार्थ्यांना मर्यादित संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर होता. आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता पालकांना जास्त शाळांची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच आतापर्यंत ज्या पालकांनी अर्ज केले असतील त्यांना त्यात दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट शाळांचा पर्याय ते निवडू शकतात. अंतराची अट कमी करण्यात आल्यामुळे या प्रवेश अर्जांसाठी दिलेली मुदतही 18 मार्चपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. या संधीचा पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे. अल्पसंख्याक दर्जा काढून टाकण्यात आल्याने पोद्दार इंग्लिश स्कूल, कृषीनगर अकोला व परशुराम नाईक शाळा, बोरगाव मंजू या शाळांचा समावेश RTE अंतर्गत झाला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विदर्भातील तापमानाचा पारा चढत असतानाच नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यासाठी गुरुवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दुपारी सुटणाऱ्या शाळांचे काय असा प्रश्न पालकांना पडला आहे. आज अकोल्याचे तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका संभवतो. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी खालील मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेत सुरू असलेल्या शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा यामुळे पालकवर्ग देखील चिंतित आहे. शाळांना उष्णतेची लाट पाहता सकाळच्या सत्रात शाळा घेण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे. या गोष्टीकडे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी समोर आली आहे. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना दुपारी सुटणाऱ्या शाळा या पालकांसाठी आणि मुलांसाठी अडचणीच्या ठरत आहे.
अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अधिक पैसे देत विकत घ्यावे लागत आहे. अशा वेळी गोवऱ्या आणि लाकूड इंधन म्हणून वापरण्याचा पर्याय लोकांना वापरावा लागत आहे. सिलेंडरची जागा चुली घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या, लाकडे याची मागणी अचानक वाढली आहे. पूर्वी गावांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या गोवऱ्या शहरात पैसे देऊन विकत घ्याव्या लागत आहेत. शहरातील अनेक भागात होळीच्या काळात 10 रुपयांना 4 गोवऱ्या मिळत होत्या. मात्र आता एक गोवरी 15 रुपयांना 3 अशा दराने विकल्या जात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी 150 रुपयांना 100 नग मिळणाऱ्या गोवऱ्या आता दुप्पट पैसे मोजून घ्यावा लागणार आहेत. इराण अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती जुन्या काळात जाण्यासाठी भाग पडणार असे दिसते. पूर्वी पाणी तापवणे तसेच स्वयंपाक करण्यासाठी चूल बंबांचा वापर होत असे. परंतु बदलत्या काळात या गोष्टी बाजूला झाल्या. गॅसचा वापर अगदी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात होऊ लागला. परंतु आता सिलेंडरची कमतरता जाणवते आहे. या समस्येमुळे आता शहरातील नागरिकांनाही गावाप्रमाणे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. अकोला शहरात श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीने शीतला मातेचे पूजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून माता शीतलेची विधिवत पूजा अर्चना केली आणि कुटुंबाच्या सुख समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी तिथीवर शीतला माताचे पूजन करण्याचे अधिक महत्त्व आहे. माता शीतला ही रोगांपासून संरक्षण करणारी देवी मानली जाते. याच श्रद्धेने महिलांनी पहाटे 5 वाजल्यापासून जुने शहरातील हरिहरपेठ व जयहिंद चौक परिसरातील प्राचीन शीतला माता मंदिरात जाऊन आदिशक्ती माता शीतला माताची पूजा केली. यावेळी महिला भक्तांनी शीतला मातेला हळदी कुंकू, फुले अर्पण केली. तसेच प्रसाद म्हणून बासुंदी, शिरापुरी आणि कांजी वड्यांचा नैवेद्य दाखवला. कुटुंबाच्या आनंद, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात राजस्थानी महिलांच्या वतीने पारंपरिक कथा व भजनगीते म्हणत मातेची आराधना केली. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि माता शीतला मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. क्या है कि ये गणगौर के बाद में बासोड़ा बनाते हैं हमारे, तो ठंडा बनाते हैं और ठंडी रोटी वगैरह खाते हैं हम. 11 मार्च रोजी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना राजापेठ हद्दीतला तडीपार आरोपी शुभम उर्फ सॅम दिनेश वासनिक राहणार बेलापुरा हा हातात चाकू घेऊन जयस्तंभ भागात सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शुभम वासनिक विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. असे असूनही तो हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक चाकू जप्त केला. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात बिबट्याला जीवनदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. लाखखिंड गावाजवळील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढलं. ही संपूर्ण कारवाई थरारक होती. यवतमाळच्या दारव्हा वनपरिक्षेत्रातील लाखखिंड गावाजवळील शेतातील विहिरीत मंगळवारी सकाळी बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर यवतमाळची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपसंरक्षण धनंजय वायभासे यांच्या सूचनेनुसार रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. रेस्क्यू टीमने मोठ्या शितीफीने विहिरीत उतरून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढलं. घटनास्थळी गर्दी होऊ नये म्हणून दारव्हा पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान 8 दिवसांपूर्वी नेर तालुक्यातील बाणगाव येथेही अशाच प्रकारे विहिरीत पडलेल्या बिबट्यांचा रेस्क्यू करण्यात आला होता. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. यवतमाळ नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांच्या अयोग्य वर्तनाच्या विरोधात एकदिवसीय कामबंद आंदोलन केले आहे. यवतमाळ नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या वतीने नगरसेवकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना व नगर परिषद कर्मचारी संघटना यवतमाळ यांचे म्हणणे आहे की काही नगरसेवकांनी कार्यालयीन कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप केल्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवमानकारक भाषा वापरून अपमानित केले आहे. या वर्तनामुळे कार्यालयीन वातावरणात प्रतिकूल परिणाम होत आहे. या संदर्भात 23 फेब्रुवारीला बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता उत्कृष्ट टेंभुर्णे यांना एका नगरसेवकाने अवाच्य भाषेत शिवीगाळ केली. याच नगरसेवकाने 11 मार्च रोजी बाजार अधीक्षक हरीश जाधव यांच्याशी देखील अयोग्य भाषेत बोलून त्यांचा अपमान केला. संघटनेने प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जेणेकरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरणात काम करता येईल. यवतमाळ नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे काय वळण घेते हे आता प्रशासनाच्या कारवाईवर अवलंबून आहे. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. कारण की शेवटी लोक जे आहेत सर्व आम्ही पण नोकरीच करत आहोत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहोत. जेवढे नगरसेवक किंवा सन्मानित सदस्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आहेत, त्याचप्रमाणे प्रशासन पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहे. पण प्रत्येक गोष्टींची एक नियमावली असते. त्या नियमानुसार आपण जर काम केलं तर ते सर्वांसाठी जे आहे एक आपली पद्धत पडलेली आहे. जर सर्वांनाच नियम डावलून काम करायचं असेल तर समाजात अराजकता माजवायची. सर्वांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे, सामाजिक भान ठेवायला पाहिजे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी आहे, प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असतील, यांनी आपापली जबाबदारी निश्चितपणे समजून त्याप्रमाणे प्रशासनाकडनं किती इफेक्टिव्हली काम किंवा चांगल्या पद्धतीने काम करून घेता येईल याबद्दल त्यांनी पण या गोष्टीचं जे आहे थोडंसं गांभीर्य आपण घेतलं पाहिजे, असं मी त्यांना पण आग्रहाची विनंती करतो. असे प्रकार पुन्हा घडू नये व शांततेत जे आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व काम करते अशी अपेक्षा आपण आपल्या वतीने मी त्यांच्या पुढे व्यक्त करतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संकट काळातही शेगावचा महाप्रसाद अविरत. सौर ऊर्जा आणि वाफेच्या शक्तीने दिला जगाला नवा आदर्श. अकोल्यात गॅसची टंचाई, ऑटो चालकांच्या अडचणी वाढल्या. जिल्हा प्रशासन, पुरवठा विभागाने आकस्मिक पाहणी करण्याची गरज. बाबुळगाव घुसर निकृष्ट रस्त्याची केवळ दुरुस्ती. कार्यकारी अभियंता यांच्यावर दबाव कोणाचा? प्रश्न अनुत्तरित. तुम्ही भरला का मुलांच्या शाळा प्रवेशाचा RT अर्ज? आता पालकांना 18 मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी. मार्च महिन्यातच अकोला विदर्भात ठरले सर्वात हॉट. 40 नाही तर आज होते 41 डिग्री तापमान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.